खरंच अशा पद्धतीचं अण्णांचं वागणं आहे ते बरोबर आहे का? काही समाजातल्या लोकांना वाटतं ते बरोबर आहे कारण दारू खरंच सोडायला पाहिजे. पण काहींना वाटतं हे बरोबर नाही आणि काँग्रेस त्याचाच फायदा घेतंय का? याच्यावरच आपण बोलूया. अनंत गाडगीजी तुम्हाला काय वाटतं, की अण्णांनी एखादी चांगली गोष्ट केली तर आपण काय नाही अप्रिशिएट करायची? असं का म्हणायचं, की बाबा हे चुकीचं आहे, यांना मारणं चुकीचं आहे, असं ते काँग्रेसकडून म्हटलं जातंय आणि तुमचे दिल्लीतले प्रवक्ते आहेत त्यांनी आज सांगितलंय. तुम्हाला काय वाटतं, की अशा पद्धतीने जर कोण दारू पीत असेल आणि अण्णांना तो मोठा माणूस समजून अण्णांचं ऐकत असेल तर त्यात वाईट काय? असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे आपला जो पहिला आपलं स्टेटमेंट होतं, अण्णा हजारेंनी जेव्हा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हे करायचं ठरवलं, आम्ही ते स्वीकारलं की खरोखर भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे. पण आता अण्णा हजारे यांनी दारू पिणाऱ्या माणसाला बांधून मारायचं वगैरे असं काहीतरी वक्तव्य केल्याची आता चर्चा आहे. आता माझा मुद्दा असा आहे की स्वतःला ते गांधीवादी म्हणतात, पण महात्मा गांधींनी कधी महात्मा गांधींचं तत्त्व अहिंसक मार्गाने जायचं होतं. मारणं हे हिंसेमध्ये येतं, अहिंसेमध्ये येत नाही. तेव्हा पहिलाच गांधी विचाराला अण्णा हजारेंनी तडा दिला आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरं माझं मत असं आहे की आता काय झालेलं आहे की त्याच्यात थोडेसे आपण प्रसारमाध्यमही इन्वॉल्ड आहात. कुठल्याही विषयावर आता अण्णा हजारेंची तुम्ही प्रतिक्रिया द्यायला जाता. मागे मी टी व्हीवर म्हटलं तसं स्टीव्ह जॉब यांचं निधन झालं, त्याच्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर अण्णा हजारेंची चर्चा. संबंध काय? सचिन तेंडुलकरची 100वी सेंचुरी, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. आता दारूबंदी, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. म्हणजे चाललंय तरी काय? पण मी म्हणतो ठीक आहे, माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली त्याचं वावगं काय? म्हणजे काय सगळं एक्सपर्टनीच बोलायचं हा असं आहे का? गांधीवाद नाही, हा गांधीवाद नाही आहे. त्यांची सुरुवातीची भ्रष्टाचाराच्या विरुद्ध भूमिका होती, ती चालू ठेवायला पाहिजे होती. नाही, पण मला कळत नाही गाडगेजी, काँग्रेसच्या पोटात नक्की कुठे दुखतंय? की समजा अण्णांची प्रतिक्रिया घेतली, लोकांना पाहिजे, लोक बघतील, मग त्यात आक्षेप कसला? नाही, ही काय पद्धत झाली का की एखादी व्यक्ती त्याला आता डॉक्टर औटदांसारखे पुण्यामध्ये केंद्र चालवतात, अनेक केंद्र आहेत, इगतपुरीला केंद्र आहे. त्या ठिकाणी एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला आपण ठेवू शकता, ट्रीटमेंट देऊ शकता. वेगवेगळ्या आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहेत. त्या ट्रीटमेंट द्यायची, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची, दारू पिण्यापासून त्याला प्रवृत्त करायचं. हे करायच्याऐवजी चौकात बडवून मारायचं, म्हणजे अरब देशामध्ये जे चाललंय तेच आता तुम्ही इकडे करायला बघताय का? आपल्याबरोबर खरं तर सुरेश पाठारे पण आहेत. सुरेश पाठारेजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने आक्षेप घेतलेला आहे काँग्रेसने, तुम्हाला वाटतं का की खरंच विरोधापायी हा विरोध आहे, की खरंच काँग्रेसला वाटतंय की अण्णांनी गांधीगिरी जे गांधीवाद आहे तो सोडलेला आहे आणि अशा पद्धतीचं जे अवलंबलंय ते फार चुकीचे असं त्यांचं म्हणणं आहे? त्यांच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, सर्वप्रथम याच्यात एक गोष्ट स्पष्ट पहिल्यांदा व्हायला पाहिजे. एक म्हणजे NDTV या चॅनलने अण्णांची परवा मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये राळेगणच्या विकासाबद्दल काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले की हा विकास तुम्ही कसा साधला. याच्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी असं सांगितलं की गावामध्ये व्यसनाधीन झालेली लोक होती किंवा दारूच्या संबंधात व्यवसायात काही लोक गुंतलेली होती. तर काही लोकांना व्यवसायापासून दूर करण्यासाठी काही प्रयत्न झाले, त्याच्यामध्ये पाणलोटाची कामं झाली, त्या लोकांना हाताला काम दिलं. तरीही काही लोक दारूमुळे काही लोकांचे संसार उद्ध्वस्त होत होते, ते आजही अनेक गावांच्या मध्ये होतात. तर त्याच्यापासून त्यांना दूर करण्यासाठी एक वडीलकीच्या नात्यातून, आईच्या प्रेमातून त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली. या घटनेला 25 वर्ष झालेली आहेत. हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही लिहिलेलं आहे. आणि हे घडलेल्या गोष्टी आहेत. आधी आत्ता करा असा त्यांचा कुठलाही आदेश नाही, असं त्यांनी कोणालाही सांगितलेलं नाही. मात्र त्या टीव्ही चॅनलनी त्यांची पाठारेजी मला सांगा की यात चूक आहे की बरोबर आहे? म्हणजे तुमचं काय मत आहे की जर अण्णांनी केलं, अण्णा मान्य पण करतात हे केलं, तर तुम्हाला वाटतं का की हे चुकीचं होतं? नाही, हे असं आहे की हे वाक्य चुकीचं वाटेल, परंतु ते संपूर्ण तुम्ही एक गोष्ट पाहिली पाहिजे की आईचं प्रेम त्याच्यासाठी. मी जाऊन कुणाला मारलं तर ते कोणी सहन करणार नाही. त्याच्यासाठी त्या कुटुंबात शिरावं लागेल, त्या कुटुंबासाठी तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागेल, त्यांना तुम्ही आपुलकीचं वाटावं लागेल, तेव्हा तुम्हाला मारण्याचं ते लोक सहन करतील. ह्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. बरोबर आहे, त्याचा नीट विचार व्हायला पाहिजे. अण्णांचं सगळं विधान ऐकून न घेता काँग्रेस आता तातडीने प्रतिक्रिया देणार हे ठीक आहे, कारण त्यांच्या सध्या काही लोक, त्यांच्यातल्या काही लोकांचा हाच प्रमुख विषय आहे, अण्णा किंवा अण्णांच्या लोकांच्यावर टीका करणं. तर अण्णांच्या एकतर हे चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं आणि त्याच्यावर ही
प्रतिक्रियाही चुकीच्या ते देणारच, कारण त्यांना दुसरा काही मार्ग सध्या दिसत नाहीये. ठीक नाही आहे. नाही, अण्णा एक मिनिट ठीक एक आहे. मिनिट अण्णांबरोबरचे जे लोक आहेत टीम अण्णा ते काय वाटेल त्या टोकाला जाऊन टीका करत नाहीयेत का? ठीक आहे. आपण नाही, आपण एक तो मिनिट, मुद्दा मुद्दा वेगळा. असा आहे, त्यांनी हे मी येतो केलेलं आहे, गाडगेजी त्यांनी येतो. मुद्दा उपस्थित केलाय काँग्रेसवाल्यांवर. माझा मुद्दा असा आहे की अण्णा हजारेंचे जे सहकारी आहेत ते कारण नसताना विनाकारण, विशेषतः केजरीवाल प्रत्येक नाही, press आपण त्या conference मध्ये डिस्कशन काँग्रेसवर नंतर attack येऊया. करतायत. सुरुवातीचा मुद्दा घेऊया, त्याच्यावर येतो मी. गाडगीळ साहेब उदाहरण सांगा, उदाहरण नाही पाठारीजी मी उदाहरण येतो. सांगा एखादा की हे विषय सोडून पाठारीजी तुम्ही मी येतो त्याच्यावर प्रत्येक त्या issue- मुद्द्यावर येतो आपण. प्रत्येक आपण issue वर येऊया, केजरी- बाकीच्यांना पण प्रत्येक बाकीच्यांचे issue विचार वर पण बोलले केजरीवाल जाऊया. यांनी काँग्रेसवर आणि attack केलेला आहे. त्यानंतर आपण याच्यावर येऊया. मला सांगा मधु चव्हाणजी, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतंय की अण्णांनी जो विषय घेतलाय भ्रष्टाचाराचा, जो इतका मोठा आहे की त्या एका विषयालाच त्यांनी टोकाला निर्णयापर्यंत नेलं पाहिजे. महात्मा गांधींनी पण या देशात असहकाराची आणि इंग्रजांच्या राजवटीच्या विरोधातली चळवळ चालवली. पण अंडर द वर्ल्ड जगातले सगळे प्रश्न त्या ठिकाणी घेतले नाहीत. दोन त्यांनी वेगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. एक तर भंगीमुक्ती चळवळ ही त्यांनी घेतली होती की डोक्यावरून मैला होऊन नेण्यासाठी त्याच्या विरोधात. पण समाजातल्या सगळ्याच प्रश्नांना जो नेता असतो तो त्याला एका दिशेने देशाला न्यायचा असतो. तो समाजातल्या सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी टच करत नाही. प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा ज्याने विश्व निर्माण केलं तेव्हा सुद्धा जगातल्या ह्या अपप्रवृत्ती नष्ट केल्या नाहीत. दारू ही अतिशय वाईट, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. पण अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी बोलणं हे मला असं वाटतं की बरोबर नाही. व अनेक व्यसनमुक्ती केंद्र आहेत आणि मग असं एक मी ऐका, असे व्यसनमुक्ती केंद्र आहेत की जर सोडायचं असेल तर समाजावर दुष्परिणाम करणारे 4-5 विषय त्यांनी निवडावेत. एका विषयाचं केजरीवालला प्रमुख करावं, एका विषयाचं प्रशांत नाही, पण भूषण मला कळत नाही पॉलिटिकल पार्टीच्या पोटात का दुखतंय. नाही, समजा political अण्णांनी party. एक मिनिट, माझं समजा ऐकून अण्णांनी काही चांगलं काम केलं, रायगड सिद्धीमधल्या काही लोकांची घरं त्यामुळे वाचत असतील, माझं ऐकून तर त्याचं घ्या. अप्रिसिएशन का नाही करायचं की अण्णांनी बाबा चुकीचं केलं असं म्हणून फक्त माध्यमांना दोष द्यायचा? हे आम्ही बरोबर माध्यमाला आहे? दोष देत नाही. तुम्ही पण पूर्ण कृपा करून ऐकून घ्या माझं. अण्णांनी एखाद्या चांगल्या भावनेनं त्या ठिकाणी कुठली गोष्ट व्यक्त केली असेल त्यात चूक नाही. सुरुवातीलाच बोललं की व्यसनमुक्ती त्या ठिकाणी त्यांना चांगला उद्देश आहे. परंतु त्याचा परिणाम असा होईल की सगळ्याच विषयावर ते भाष्य करायला लागले तर जो एक त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सगळा देश त्यांच्या पाठीमागे, व्यक्ती कोण आहे विसरले, आलं का लक्षामध्ये, आणि त्याच्या पाठीमागे उभे राहिले तर त्याला फाटी पडत जातील चळवळीला. आणि मला असं वाटतं की ते आता म्हणाले की आईच्या भूमिकेतून, आई 40-45 वर्षाच्या मुलाला खांबाला बांधून मारत नाही, आलं का लक्षामध्ये. अनेक मार्ग आहेत समाजामध्ये सुधारण्यासाठी आणि ती चळवळ आवश्यक आहे. या देशामध्ये अनेक कुटुंब दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक कुटुंबातल्या महिलांना आत्महत्या कराव्या लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या विषयावर बोलायला पाहिजे असं काही नाहीये. त्यांनी काय, त्यांचं स्वातंत्र्य आहे ते सगळ्या विषयावर बोलायला पाहिजे. ते विश्वंभर चौधरीजी, तुम्ही काय म्हणाल की अण्णा ज्या पद्धतीने बोलले, खरं तर त्यांच्याबद्दलचा हा विषय होता आणि त्या विषयाच्या अनुरूप हे आलेलं होतं. पण हे जे चाललंय की आता सगळ्याच पार्टीज म्हणतात की अण्णा प्रत्येक गोष्टीवर वक्तव्य करतं, त्यामुळे कुठेतरी त्यांची सुरुवातीची चळवळ त्यामुळे बोथट होऊ शकते, त्याची धार कुठेतरी जाऊ एवढंच शकते. म्हणायचं आम्हाला. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मी 3 प्रकारात याची विभागणी करतो. एक म्हणजे आत्ता जे मुद्दे उपस्थित झाले अनंतरावांनी, जे गाडगीळ साहेबांनी केले, तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की दारूबंदी या सरकारने केलेली नाहीये. काँग्रेस या विषयावर जेव्हा बोलतो तेव्हा गुजरातसारखी काही दारूबंदी राज्यात नाहीये, त्यामुळे दारूच्या फार मोठ्या समस्या आहेत. शहरी लोक त्याचं कुठेतरी समर्थन करतात की आम्ही सोशल ड्रिंकिंग करतो, ते खरे असेल. गावात असं सोशल बिशल काही होत नाही. कदाचित मुक्ता तांबेकर त्याच्यावर जास्त ऑथेंटिकली बोलू शकतील. परंतु दुसरा मुद्दा मला त्यांचा की अण्णांनी गांधीजींचं, तर गांधीजींचं जे सांगतायत, या देशात फाशीची शिक्षा का कायम ठेवली हो? ती पण हिंसाच आहे ना. मला अनंतरावांना सरळ प्रश्न विचारायचा आहे की आपलं सरकार आहे केंद्रात, राज्यात, फाशीची शिक्षा का कायम आहे? मग गांधीवादी तर खरे की त्या आम्ही तर तेही मानत नाही. फाशीची सुद्धा शिक्षा नसावी असं आमचं मत आहे. दुसरा जो चव्हाण साहेबांचा प्रश्न होता त्याच्याकडे थोडंसं वेगळ्या अर्थाने आपण पाहिलं पाहिजे. ते असं की शहरी संस्कृती आणि ग्रामीण संस्कृती यात मोठा फरक आहे. आजही गावामधले जे पाटील लोक असतात, करते धरते लोक असतात, वयस्कर असतात, त्यांच्याकडे बायका तक्रारी घेऊन येतात की काय करायचं ते करा दादा, पण माझ्या नवऱ्याला वटणीवर आणा, हा दारू पितो, याला काय करायचं ते करा, मारायचं तर मारा. ही परिस्थिती आहे गावांमध्ये, आजही आहे. आता तर सरकारचं सौजन्याने एका गावात 4-4 बार आणि देशी दारूची 2-2, 3-3 दुकानं. त्यामुळे आता ह्या प्रश्नाकडे राजकीय पक्ष काय दृष्टिकोनाने पाहतात आणि ते अहिंसा आणि ते ह्या गोष्टी तर अण्णांनी गांधी आत्मसातच केले, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. परंतु याला कुठलीही उपाययोजना जी शासन स्तरावर कुठल्याही पक्षाच्या स्तरावर झाली नाही, कदाचित गुजरातचा अपवाद असेल,
तर ते सोडून जर गावातून काही उपाययोजना झाली तर याच्याकडे एक तर सकारात्मक बघावं. बांधून मारण्याचं मी समर्थन करत नाही, बांधून मारलेलं नाही, बांधण्याची पद्धत होती. अनेक गावांमध्ये मुलं त्या देवळाच्या वरून टाकण्याची पद्धत आहे, ही अघोरी प्रथा आहे. पण काही त्या गावच्या प्रथा असतात, तशी ती प्रथा असेल. त्या काळी ही 30 वर्षापूर्वीची घटना आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की 150 वर्षापूर्वी या देशात सती सुद्धा देत होते. तेव्हा समाज हा असा क्रमाने सुधारतो. अण्णांचं नेतृत्व हे गावातून आलेलं आहे, लोकांच्या शाळेत अण्णा शिकलेले आहेत आणि शिकता शिकता त्यांनी लोकांनाही शिकवले आणि स्वतःही शिकलेले आहेत. त्यामुळे 30 वर्षाच्या अण्णांची जी प्रगती, उन्नती जी एकूण दिसते ती विस्मयकारक आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं आज आपण त्याविषयी बोललं पाहिजे. अण्णांचं 30 वर्षापूर्वीचं वक्तव्य घेऊन आपण बोलणं हा अण्णांच्यावर मोठा अन्याय होतो असं मला वाटतं. 30 वर्षापूर्वी कुठे वक्तव्य? बरोबर आहे. मुक्ता पुणतांबेकरजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने हे सर्व चाललंय किंवा अण्णांनी अशा प्रकारची उपाययोजना काही वर्षापूर्वी केली, पण तुम्हाला वाटतं की खरीच ही उपाययोजना बरोबर आहे का? नंबर 1, ते आता म्हणत नाही की आता उपाययोजना केली, आणि असं जर व्यसनमुक्ती करायची असेल तर नक्की काय करायला पाहिजे? कारण त्यांची तळमळ आपण समजू शकतो की एखाद्याचं घर जर उद्ध्वस्त होत असेल तर ते उद्ध्वस्त होऊ नये हाच त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे उद्देश चांगला आहे, पण जो उपाययोजना आहे ती चुकीची असेल तर बरोबर उपाययोजना काय आहे? सुरुवातीला मला एक सांगावंसं वाटतं की मला अण्णांविषयी आणि त्यांच्या कामाविषयी अतिशय आदर आहे. कसं होतं की आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा माणूस व्यसन करत असतो किंवा गावात व्यसन करत असतो तेव्हा सगळ्या लोकांना त्याचा अतिशय त्रास होत असतो. आणि बरेचदा असं होतं की त्याला सकाळी पश्चाताप होतो, तो शपथ घेतो की आता मी परत पिणार नाही, आणि त्याला जेव्हा परत ती प्यायची इच्छा होते किंवा त्याचे जे त्रास सुरू होतो तेव्हा तो सगळे शपथ वगैरे विसरून परत तो प्यायला जातो. आणि त्यामुळे घरातल्या आणि इतर लोकांना असं वाटायला लागतं की तो मुद्दामून आम्हाला त्रास द्यायला तो असं वागतोय. आणि मग त्यांना त्याचा इतका त्रास होत असतो की त्यांना कुठल्याही मार्गाने त्याची दारू सोडवणं ही गोष्ट महत्त्वाची वाटत असते. त्यामुळे आपण म्हणतो तसं की साम दाम दंडभेद सगळ्या मार्गांचा त्याच्यासाठी अवलंब केला जातो. आमची संस्था गेली 25 वर्ष व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करते आणि आम्हाला हे दिसून येतं की कधी शिक्षा करून किंवा अशा प्रकारे मारहाण करून माणूस व्यसन सोडू शकत नाही, तर त्याला उपचाराची गरज असते. कारण आपण हे समजून घ्यायला पाहिजे की तो एक आजारी माणूस आहे. जेव्हा तो दारू प्यायला लागतो तेव्हा हळूहळू त्याचं शरीर त्याचं गुलाम व्हायला लागतं. म्हणजे असं आमच्याकडे म्हणतात की सुरुवातीला माणूस दारू पितो आणि नंतर दारूच त्याला प्यायला लागते, अशी त्याची अवस्था होते. आणि त्यामुळे ती इतकी तीव्र शारीरिक गुलामगिरी असते की त्याला कळत असतं की मी हे करतोय ते अतिशय चुकीचं आहे, पण तो सोडू शकत नसतो. जसं आपण कळतंय पण वळत नाही म्हणतो तशी त्याची अवस्था झालेली असते. आणि पण हे घरातल्या किंवा इतर लोकांना हे समजू शकत नसतं, कारण डायरेक्ट त्रास तर त्यांनाच होत असतो. त्यामुळे एक व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मला हे सांगावंसं वाटतं की आपण सगळ्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे की कुठलाही व्यसनी माणूस हा वाईट नसतो, तर तो आजारी असतो आणि त्याला उपचारांची गरज असते.